पास काढलेले ते 4 दिवसाचा पास आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये जी सुविधा आहे त्याचा आम्ही लाभ घेतोय आणि यात्रा करतोय। ते धुवा असतो ना त्याच्यातली ती भरली आपल्याला आपल्या शरीराला ना दूषित असतो आणि त्यामुळे ना आपण आजार होतो। येस भेटली मला बस। नमस्कार, सुप्रियाज ब्लॉग डेली स्ट्रगलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज आम्ही चाललो अक्कलकोटला श्री स्वामी समर्थांचं दर्शन घ्यायला। 13 तारखेलाच निघालो होतो रात्री, पण गडबड अशी झाली की आम्हाला बस खूप वेळ उभं राहून पण जेजुरी बस स्टॉपला काही बस भेटली नाही आणि रात्र पण खूप होती, त्याच्यामुळं आम्हाला पुन्हा घरी जावं लागलं आणि आम्ही दुसऱ्या दिवशी ट्रॅव्हल सुरू केली। तुम्हाला पूर्ण सविस्तर माहिती देते आणि जर तुम्हाला पुढे कधी जायचं असेल अक्कलकोटला तर जेजुरी ते अक्कलकोट हा प्रवास मी तुम्हाला दाखवते, ते तुम्ही व्यवस्थित बघून घ्या। काही ठिकाणी मी व्हॉइस ओव्हर करते, काही ठिकाणी फक्त लिहिते, कारण कसं आहे ते तुम्हाला समजलं पण पाहिजे। तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, स्किप करू नका। सकाळी आम्ही उठून जेजुरी बस स्टॉपला 7:30ला बस स्टॉपला गेलो आणि तिथे आम्हाला बारामतीला जायला आम्हाला बस भेटलेली आहे आणि आम्ही बारामतीच्या दिशेने निघालो आणि तिथे आम्हाला पास पण काढायचे होते, तर ते पास कसे असतात ते पण तुम्हाला पुढे दाखवते व्हिडिओमध्ये आणि किती खर्च लागला ते पण मी तुम्हाला किती सांगते। आता आम्ही बारामतीला पोहोचणार आहोत, पुढे मी तुम्हाला मी दाखवते पुढं कोणते बस कसे आम्ही ट्रॅव्हल केला ते सांगतो, कारण पहिली वेळ होती, आम्हाला पण माहिती नव्हतं, त्याच्यामुळं मग आम्ही थोडंसं आम्हाला त्रासच झाला। तर लहान मुलं घेऊन इतका प्रवास करणं सोपं नाही, त्यापेक्षा तुम्ही प्रायव्हेट एखादी गाडी गेली ना तेच परवडेल तुम्हाला दाखवतो। बारामती स्टॉपला उतरलेलो आहे आपण, पास काढलेले ते 4 दिवसाचा पास आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये जी सुविधा आहे त्याचा आम्ही लाभ घेतोय आणि यात्रा करतोय आणि आता आम्ही बारामतीला आहे। बारामतीपासून इंदापूर पासून मग आम्ही अक्कलकोटला जाणार आहोत आणि हे बघा पास काढलेला आहे, चाललोय आम्ही। चला भेटू पुढच्या शॉप। एवढं लांब गेलो मागच होतो हा पण किती भारी, उगाच गेलो एवढं लांब जखमार ए हालतोय त्याला काय करू, तिकडच असेल पुढं। तिला ठेव ना, तिला ठेव खाली, मी हिला घेते याला घेऊन जाय, मला ठेवतो बसव। चला बारामती स्थानकावरून मला इंदापूर बस भेटलेली आहे। आता इंदापूर बसमध्ये बसून आम्ही इंदापूरचा प्रवास करतोय, तिथून पुढे आम्हाला अक्कलकोटची बस भेटणार आहे, कारण आम्ही जेजुरी बस स्टॉपला म्हणजे विचारपूस केली त्यावेळेस त्यांनी आम्हाला हा मार्ग सांगितला। बघा इकडे आहे ना, आम्ही इंदापूर बस स्टॉपला निघालेलो आहे, प्रवास चालू झालेला आहे, तर प्रवास बघा थोडा वेळ तुम्ही कसं सांगते तुम्हाला। प्रवास करत असताना ओम मला माहिती आहे, माझा मुलगा आहे मोठा, त्याने मला इतकी महत्त्वाची माहिती दिली ना, म्हणजे लहान वयात पण शाळेमध्ये जे शिकवलं जातं तेच मुलं आपल्याला घरी सांगत असतात आणि शाळेमध्ये या गोष्टी शिकवल्या पाहिजे। मला खूप बरं वाटलं की तुम्हाला हे समजावत होता, मी त्याला मुद्दामच विचारत होते हा काय असतं, कसं असतं, मला माहिती नाही, पुढं सांग। खूप छान माहिती दिली त्याने मला, तुम्ही ऐका। काय म्हणतो याचं, काय झालं याचं, ते धुवा असतो ना त्याच्यातली ती भरली आपल्याला आपल्या शरीराला ना दूषित असतो आणि त्यामुळे ना आपण आजार होतो।
कोणी सांगितलं? हा आमच्या शाळेत शिकवतात. अच्छा. इंदापूर आलं. इंदापूर पहिल्यांदाच यात्रा करता असल्यामुळे थोडंसं आठवणी जपाव्या म्हणून हे सगळं गेलं थोडंसं. आम्ही बाहेर चाललो आहे, बघतोय आता कसं येतं. थोडंसं खावं जेवण वगैरे करायचं होतं, खरेदी करायची होती, तर आम्ही थोडंसं बाहेर निघालो. कारण कसं आहे पास असल्यामुळे आम्ही आरामात होतो, की आरामात प्रवास करा. इंदापूर बस स्टॉपमध्ये आम्हाला 3 तास झाले तरी बस भेटत नव्हती. इतकी गर्दी, फुल गर्दी. शेवटी आम्ही प्रायव्हेट रिक्षा करून टेंभुर्णीत आलो आणि टेंभुर्णीत आल्या आल्या आम्हाला मग भेटली अक्कलकोटची बस. आणि अक्कलकोटला भेटली मला बस. इंदापूर बस स्टॉपमध्ये इतकी हालत खराब झाली. राजींना सारखं ही बस पकडायसाठी ही बसला जाऊ का ते बसला जाऊ. हालत बघा किती खराब झाली. इतकं मेकअप करून निघालं होतं पण सगळं वाटोळं झालं मेकअपचं. आणि शेवटी बरंच भेटली तर बरं वाटलं. सोलापूरला आम्ही संध्याकाळी पोहोचलो आणि बघा इतकी गर्दी होती ना इंदापूरला बसमध्ये, म्हणजे इतकी हालतच खराब झाली. सोलापूर आलं जरा बरं वाटलं आणि संध्याकाळी सोलापूरला पोहोचलो. 5-6च्या दरम्यान सोलापूरला पोहोचलो. तर हळूहळू जसं अक्कलकोट जवळ येतं तसं बरं वाटत होतं. तर कधी एकदा पोहोचलो आणि आपलं आरामात आपल्या रूममध्ये गर्दी बघत पाय ठेवायला जागा नव्हती. इंदापूर बस स्टॉपच्या बस स्थानकाची हालत तर इतकी खराब की म्हणजे भेटतच नाही बस. आम्हाला टेंभुर्णीला यावं लागलं बस घेण्यासाठी. तर बघा आता अक्कलकोट आलेलं आहे. आता आम्ही उतरलो आहे आणि आता तुम्हाला अक्कलकोटमध्ये कुठे राहतो, परिसर कसा आहे, दर्शन सर्व एकाच व्हिडिओमध्ये ते दाखवणार आहे. यानंतर येणारा व्हिडिओला तुम्ही व्हिडिओ बघत राहा. लिंक मी तुम्हाला लिंक म्हणजे ज्यांना पोस्ट पाहिजे ते मी लिंक पाठवते. तुम्ही नक्कीच व्हिडिओ बघा पुढचे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि सपोर्ट असू द्या. थँक्यू. श्री स्वामी समर्थ. पोचले आपण अक्कलकोटला. आता पुढचा प्रवास पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते. थँक्यू. इकडं बघ.